नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप अपडेट्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दुसरा व्हिडिओ यामध्ये बनवतो आहे. त्या अप्रेंटिसना मिळणार आहेत 3500 रुपये एक्स्ट्रा मानधन शासनाकडून. तर MAPS स्कीमबाबत याच्यापूर्वी व्हिडिओ बनवला आहे तासाभरापूर्वी. तर त्यामध्ये साधारण तुम्हाला एरियस म्हणून 40,000पर्यंत एकत्रित रक्कम मिळण्याची शक्यता आहे. आता बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट केली आहे की आमची कंपनी दिसत नाही लिस्टमध्ये, त्याच्यासाठी काय करायचं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर व्हिडिओ पार्ट 2 जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या, कशाप्रकारे तुम्हाला हे मानधन मिळणार आहे त्याचा GR सुद्धा पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर डायरेक्ट जाऊ दुसऱ्या व्हिडिओकडे. याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, अजून एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागणार आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. सगळ्यात लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. आता ही योजना तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर पहिलं म्हणजे तुम्हाला अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट लागणार आहे, जे पूर्ण झालेलं असणार आहे. त्याचा नंबर, कॉन्ट्रॅक्ट नंबर, त्यानंतर अप्रेंटिसशिप नंबर, कंपनीचं पूर्ण नाव, मंथली स्टायपेंड त्यांनी किती दिलेलं आहे तो कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेला असतो. अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आणि एंड डेट महत्त्वाची आहे, त्याच्यामध्ये 11 किंवा 12 महिन्याची डिटेल येते. तुमचा व्हॅलिड ईमेल, मोबाईल नंबर, डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर डोमेसाईल सर्टिफिकेट असावंच. जर नसेल तुम्ही बर्थ सर्टिफिकेट किंवा LC एकत्रित करून जोडू शकता, जे तुम्ही महाराष्ट्रात 15 वर्षापेक्षा जास्त वर्ष राहिले आहात हे सिद्ध होतं. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट PDF लागणार आहे, लेस दॅन 256 KB, जी तुम्हाला तुमच्या ईमेलला मिळेल किंवा तुमच्याकडे स्टोअर केलेली असेल. नाहीतर अप्रेंटिसशिप पोर्टलला जाऊन तुम्ही लॉग इन करून डाउनलोड करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आधार नंबर आणि आधार मोबाईल OTP, जो मोबाईल आधारला अटॅच असेल याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे ही तुम्हाला डिटेल एक लागणार आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट एक तुम्हाला मिळालं की सगळी डिटेल त्याच्यावर असतेच. त्याचबरोबर एक्स्ट्रा त्या ठिकाणी मागितले डॉक्युमेंट, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बराच इश्यू येत होता, तर त्यामध्ये अधिक डॉक्युमेंट पुढे मागितलेले आहेत. तर आधार लिंक बँक अकाउंट नंबर मागितलेला आहे. ज्या अकाउंटवर तुमचं स्टायपेंड कंपनी टाकत होती त्या अकाउंट त्या ठिकाणी मागितले, त्याचा IFSC कोड मागितलेला आहे आणि ब्रँच नेमसुद्धा मागितलेली आहे. तर हे डिटेल एक लागणार आहे. त्याचबरोबर त्या कालावधीत, म्हणजे ज्या कालावधीत तुम्ही स्टायपेंड घेतलेलं आहे 11 महिने किंवा 12 महिने असेल, तर 11-12 महिन्याचं पूर्ण बँक स्टेटमेंट एकाच PDF मध्ये तुम्हाला बनवायचं आहे. भरपूर PDF असतील तर एकत्र जॉईंट PDF करा आणि एकच PDF अपलोड करायची, ती सुद्धा 256 KB पेक्षा लहान असणे गरजेचं आहे. तर हे बँक स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यावर तुम्ही हायलाईटसुद्धा करू शकता. आता एकंदरीत 42,500 म्हणजे साधारण 40,000 असं ॲप्रॉक्स म्हटलं आहे, तर 3500 गुणिले 12 महिन्याचे असे 42,500 त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर दिसतात. आता 1-2 त्या ठिकाणी आपण भरून बघितलेले आहेत, तर साधारण त्यांची अमाऊंट या दरम्यान येते आहे. त्यामुळे सदर रक्कम तुमच्या अकाउंटला लवकर ट्रान्सफर होण्याची शक्यता दाट आहे, कारण सध्या निधी शासनाकडून आलेलाच आहे आणि सदर कार्यवाही 31 मार्च 2024पर्यंत कंप्लीट करायची टार्गेट आहे. त्यामुळे सदर गोष्टी तुम्ही पटापट अपलोड करा आणि तुमचं अकाउंट तयार करा. आता यामध्ये बँक स्टेटमेंट बनवताना तुम्ही काय कराल, एकच PDF बनवायची आहे, ती आपण बघू. तर आता या इथे SBIचं अकाउंट दिसत आहे, तर यामध्ये मी थोडंसं हायलाईट म्हणजे मध्ये इरेज केलेलं आहे, कारण काही पॉलिसीज असतात. यामध्ये तुमचा अकाउंट नंबर आवश्यक आहे, ब्रँच आहे, त्यानंतर तुमचं नाव डिटेल, त्याचबरोबर IFSC कोड महत्त्वाचा आहे, हा सुद्धा चेक केला जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही अकाउंट स्टेटमेंट हे तुम्ही ज्या कालावधीमध्ये अप्रेंटिस होता आणि ज्या कालावधी तुमच्या अकाउंटला अप्रेंटिस म्हणून पेमेंट आलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने नाव असेल. आता इथे बल्क पोस्टिंग म्हणून आहे, तर इथे 29 ऑगस्टपासून सदर विद्यार्थी लागला आहे, तर 2021पासून 2022चं स्टेटमेंट या ठिकाणी जोडलेलं आहे. तर हायलाईट केलेलं आहे, जेणेकरून तपासणाऱ्याच्या लक्षात येईल की सदर अमाऊंट ही या कंपनीकडनं आलेली आहे. असे 12 साधारण 11 किंवा 12 तुमच्याकडे ट्रान्झॅक्शन असतील. काही वेळा काही कंपन्या एकाच वेळी 2-3 ट्रान्झॅक्शन एकत्र करते. तशा पद्धतीचं तुम्ही स्टेटमेंट पूर्ण वर्षभराचं अपलोड करणं गरजेचं आहे
आता इथे मी साधारण वर्षभराचं स्टेटमेंटमध्ये 2 ट्रान्झॅक्शन दिसत आहेत, म्हणजे पूर्ण 12 ट्रान्झॅक्शन त्याच्यापैकी 2 तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहेत. तर इथे 8,000च्या दरम्यान अमाऊंट आलेली आहे बल्क पोस्टिंग म्हणून. असे काहीतरी ठराविक नावं त्या ठिकाणी असतील. बल्क पोस्टिंग इथे 9,000च्या वरती आलेली आहे. अशा प्रकारचं हे टेस्ट स्टेटमेंट तुम्हाला अपलोड करायचे. एकच PDF बनवायची. आता ही साधारण 12 ते 13 पेजची एक PDF बनवलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून बरेच विद्यार्थी विचारत आहेत की आता या ठिकाणी पुढची जी स्टेप आहे, तर आधार OTP टाकल्या, या व्हिडिओमध्ये आपण थांबलो होतो. तर आधार OTP आल्यानंतर तुम्हाला तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली, म्हणजे तुमचा आधार लिंक OTP अकाउंटसुद्धा असतो, त्यामुळे इथे लिंक झालेला आहे आणि OTP म्हणजे तुमचं आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेलं आहे. व्हेरीफाय आधार OTP. त्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे, तुम्हाला अप्रेंटिस क्लेम फॉर्म लगेच ओपन होणार आहे. मग तुम्ही जो क्लेम आता केलेला आहे तो क्लेमचे नंबर या ठिकाणी दिसतोय, तुमचा कॉन्ट्रॅक्ट नंबर दिसतोय, तुमचं नाव पूर्ण, म्हणजे तुम्ही जो फॉर्म केलेला आहे, फॉर्म भरलेला आहे, कोणत्या डिव्हिजनला तुम्ही भरलेला आहे, कोणता ट्रेड होता, कधीपासून डेट, म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर किती पिरियड ट्रेनिंग तुम्ही घेतलेलं आहे ती डिटेल दिसते आहे, किती स्टायपेंड होता, तुमचे डॉक्युमेंट्स इथे डोमेसाईल दिसतं आहे, तुमचं कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी दिसतं आहे. त्याचबरोबर खाली बेनिफिटसुद्धा या ठिकाणी दिसत आहे, टोटल किती मिळणार आहे, असं पूर्ण डिटेल यामध्ये फॉर्ममध्ये पहिल्या पेजवर दिसते. त्याच्यात खाली तुम्हाला अपलोड जे करायचं आहे, तर बेनिफिट दिसल्यानंतर इथे तुम्हाला आधार एनेबल्ड अकाउंट नंबर विचारला जातो, तो या ठिकाणी टाकायचा. अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुमचा आधार सीडेड अप्रेंटिस बँक अकाउंट येस करा, म्हणजे तुमचा या ठिकाणी अकाउंट डिटेल अकाउंट जो आहे आधार लिंक तो येस करायचा आहे. इथे सेव्हिंग आणि 2 ऑप्शन येतील. करंट अकाउंट, तर या ठिकाणी तुमचं सेव्हिंग अकाउंट असणार आहे, इथे सेव्हिंग अकाउंट टाका. त्याचबरोबर नेम ऑफ बँक, म्हणजे बँकेचं नाव टाकायचं आहे, नंतर IFSC कोड टाकायचा आहे बँकेचा, त्यानंतर ब्रँच नेम आणि तुमचं ब्रँच कोणत्या, म्हणजे तुमचं अकाउंट जनरली BTRI ठाणे, म्हणजे तुमची जी BTRI असते त्याला तिचे नाव इथे येणार आहे, नेम ऑफ BTRI. आता तुम्हाला अपलोड करायची इथे बँक स्टेटमेंट. हा बँक स्टेटमेंट मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 महिन्याचा असावा, एकाच PDF असावा, एकच PDF इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे. आणि ह्या अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन सबमिट करायचं आहे, म्हणजे तुम्ही काय व्हाल, त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी हा जो फॉर्म आहे तो सबमिट होणार आहे. आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रोसेस दिसणार आहे, युअर क्लेम रजिस्टर सक्सेसफुली, अशी प्रोसेस या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे तुमचा क्लेम इथे सक्सेसफुली रजिस्टर झालेला आहे आणि तुमचा फॉर्म यामध्ये सर्व्हरमध्ये अपलोड झालेला आहे. आणि नंतर तुम्हाला परत क्लेम मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा क्लेम दिसतो, किती तुम्हाला डिटेल मिळणार आहे ते पण या ठिकाणी दिसणार आहे. तर अशा प्रकारचं स्टेटस तुम्हाला इथे पुढे पुढे दिसत जाणार आहे. तर असा फॉर्म पूर्णपणे भरा, म्हणजेच तुम्हाला सदर स्टायपेंड जो आहे, तो बॅलन्स जो आहे गव्हर्नमेंटकडे मिळणार आहे तो लगेच मिळून जाईल. तर सगळ्यांच विद्यार्थी विचारत आहेत की त्यांची कंपनी दिसत आहे, म्हणजे ऑनलाईन गेल्यानंतर तुम्हाला कंपनी जर दिसत नसेल तर काय करायचं आहे. आता रजिस्टर हिअर केल्यानंतर इथे बरेच विद्यार्थ्यांनी विचारते एस्टॅब्लिशमेंटमध्ये करायचं की अप्रेंटिसमध्ये. तर तुम्ही एस्टॅब्लिशमेंट म्हणजे या ठिकाणी कंपनी रजिस्ट्रेशन करणार आहे, त्यानंतर तुम्हाला ती कंपनी तुमच्या लॉग इनला दिसणार आहे. आता अप्रेंटिस रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे आणि तुम्ही प्रोसेस करायची आहे. जे मगाशी डिटेल सांगितले पहिल्या फॉर्म भरताना तीच सगळी इथे टाकायची आहे. आता इथे एस्टॅब्लिशमेंट दिसत नाहीत, ज्या तुमच्या आता इथे बऱ्याच एस्टॅब्लिशमेंट सकाळी 4-5च होत्या, आता बऱ्याच एस्टॅब्लिशमेंटनी आपापलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, कारण त्यांच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सदर प्रोसेस आज चालू केलेली आहे. तर सगळ्या एस्टॅब्लिशमेंट दिसल्या पाहिजेत, कारण त्या जोपर्यंत एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन स्वतःचं करत नाही त्यांना पण एक रजिस्ट्रेशनची प्रोसेस दिलेली आहे. मगाशी दाखवल्याप्रमाणे 2 ऑप्शन जसे आहेत, जेव्हा तुमची कंपनी रजिस्टर करणार याच पोर्टलला, त्याचवेळी ती त्या लिस्टमध्ये येणार आहे. मग तुम्हाला तुमची जर कंपनी इथे दिसत नसेल तर थोडीशी कंपनीला रिक्वेस्ट करा की उद्याच्या उद्या तुम्ही या लिंकवर जाऊन, जी लिंक खाली दिलेली आहे त्या कंपनीची लिंकसुद्धा खाली देत आहे, तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करा. त्यांचा पण बेसिक जास्त काय अपलोड नाही आहे, फक्त बेसिक रजिस्ट्रेशन आहे आणि त्या रजिस्ट्रेशनवर जाऊन त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुम्हाला नंतर ॲप्रूव्ह त्यांच्याकडनं घ्यायचं आहे. म्हणजे कंपनी तुमची इथे कधी दिसणार, ज्यावेळी कंपनी रजिस्टरवर जाऊन
आता इथे जर आपण कंपनी एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशनमध्ये गेलो तर इथे तुम्हाला कंपनीचं छोटंसं रजिस्ट्रेशन आहे जे त्यांना करायचं आहे. त्यांना रिक्वेस्ट करा की सदर कंपनी दिसण्यासाठी या पोर्टलला, ही लिंकसुद्धा खाली डिटेल मी टाकत आहे, इथे जाऊन तुम्हाला बेसिक गोष्टी टाकून रजिस्टर करायचं आहे, म्हणजे तुम्हाला तुमची कंपनी या ठिकाणी दिसणार आहे. तर ज्यांची कंपनी दिसत नाही त्यांनी सगळ्यांनी रिक्वेस्ट करा कंपनीला की प्लीज त्या ठिकाणी तुम्ही उद्याच्या उद्या रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे कंपनीने, अशी रिक्वेस्ट करा. शेवटी कंपनीला रिक्वेस्ट केल्याशिवाय तुमचं काम पुढे ढकलणारच नाही. त्यामुळे काय करा, तुम्ही कंपनीला अगोदर रिक्वेस्ट करा, तरच तुमची कंपनी इथे दिसणार आहे. तुमची कंपनी सिलेक्ट केली की तुम्ही कोणत्या BTRIला कनेक्ट आहेत या ठिकाणी लगेच दिसून येतं. जी कंपनी तुम्ही आता यवतमाळ आहे, दिवेश कंपनी उल्हासनगरमध्ये आहे, हे डिटेल त्या ठिकाणी लगेच दिसून येतं. तर असे तुम्हाला लगेच कंपनी दिसण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ती एक गोष्ट करायची, कंपनीला रिक्वेस्ट करायची आहे, मगच तुम्हाला ही पूर्ण फॉर्म पुढे जाणार आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे त्याची उत्तरं लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे फक्त 2च दिवस राहिले आहेत. साधारण 31 तारीखच्या दरम्यान सदर प्रोसेस संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि थँक्यू व्हेरी मच.